आलेला आहे. पिंट्या आपला 12वा प्रतिनिधी पाठवायचा आहे. आझाद कुरुळ संघ आपला 12वा प्रतिनिधी पाठवायचा आहे. दर्णेगुरुजी कुरुळ हा जो गाव आहे हा गाव भरपूर मोठा गाव आहे. ग्रामीण असोसिएशन असो, गाव टू गाव फॉर्मॅट असो, टीम टू टीम फॉर्मॅट असो, ओपन फॉर्मॅट असो, या संघातील भरपूर खेळाडू आपल्याला खेळताना दिसतात. आणि असं असताना संकेत पाटील 12वा प्रतिनिधी, असं असताना या कुरुळ गावातून आता जर पाहिलं तर महत्त्वाचे आणि भरपूर संघ खेळताना दिसतात, ज्याच्यामध्ये VCN कुरुळ असेल, PPF कुरुळ असेल, बापदेव कुरुळ असेल, मागे जय हनुमान कुरुळ संघ खेळताना दिसायचा. परंतु या सर्वांची सांगड कुठून सुरुवात झाली किंवा सर्वांची सांगड कोणी घातली तर पूर्वी म्हणजे जेव्हा आम्ही क्रिकेट बघत देखील नव्हतो अशा वेळी एक संघ खेळायचा, तो संघ होता आझाद 11 कुरुल. आणि खऱ्या अर्थानं आता मात्र गाव विस्तारलं, खेळाडू वाढले आणि असं असताना प्रत्येकाला आपला आपला संघ मिळाला. परंतु आझाद 11 कुरुळ हे नाव पुन्हा एकदा जिवंत करत संघमालक अवधूत पाटील आणि संघ व्यवस्थापक महेश पाटील यांनी खऱ्या अर्थानं इथे जर पाहिलं तर आपल्या संघाला पुन्हा एकदा निश्चित रूपानं या स्पर्धेमध्ये एक आपलं अस्तित्व दाखवून दिलंय. आणि असं असताना पहिल्याच सामन्यामध्ये त्यांनी ज्या प्रकारची खेळी केली आणि तब्बल 80 धावांचं बलाढ्य लक्ष जे होतं ते लक्ष समोरच्या संघाला दिलं, ते कुठंतरी निश्चित रूपानं जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये एक सर्वाधिक टोटल म्हणून आपल्या समोर आलेलं पाहायला मिळालंय. असं असताना अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम फलंदाजी ही आझाद कुरुळ संघाकडून पहिल्या सामन्यात झालेली पाहायला मिळाली. आणि त्याच तोडीचा खेळ जर पाहिला तर पहिल्या सामन्यात केला तो म्हणजेच कुबेर 11 अलिबाग संघानं. असं असताना या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सुपर 8 मध्ये प्रवेश करणारा 7वा संघ कोण ठरणार हे थोड्याच वेळात समजलं जाईल. पुन्हा एकदा घेऊन जातोय मैदानाकडे अलिबागचं हे क्रीडा भवन आणि या क्रीडा भवनामध्ये रंगणारा हा सामना नक्कीच आझाद 11 कुरुळ आणि कुबेर 11 अलिबाग या दोन संघांच्या दरम्यान. तर निश्चित रूपानं मित्रांनो जोडलो जातोय तुमच्यासोबत, माझ्यासोबत संदीप जगेसर. आम्ही या सामन्यासाठी निश्चित रूपानं जर पाहिलं तर प्रथम फलंदाजी करण्यासाठी सज्ज आझाद 11 कुरुळ संघाचे हे दोन फलंदाज आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. ओव्हर टू संदीप सर. साहिल खांबेच्या हातामध्ये चेंडू आहे. मगाशी पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली, 5,000 रुपयांचं साधारण पारितोषिक सुद्धा ॲडव्होकेट प्रवीणदत्त ठाकूर यांच्या शुभ हस्ते त्याला मिळालं. पण आता आझाद 11 कुरुळ संघाच्या सलामीवीरांना भेदायचं आहे, ही जोडी फोडायची आहे आणि अशा फलंदाजांची जोडी फोडायची आहे की ज्याने या स्पर्धेमधला उच्चांक नोंदवलाय. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये ज्याने आजवर अप्रतिम अशा प्रकारची खेळी साकारली ना, ते दोन्ही फलंदाज मैदानात. आणि खास करून आपण पाहतोय राहुल पेंडेकरकडे स्ट्राईक आहे. पहिला चेंडू खोलात टाकला, यावेळेला वाईड मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता. एक धाव जरूर मिळणार आहे, परंतु दुहेरीमध्ये रूपांतर करणं ही खऱ्या अर्थानं तुमची प्रवृत्ती असली पाहिजे मैदानामध्ये. आणि ती मैदानामध्ये दोन्ही फलंदाजांनी दाखवली. तो ॲटिट्यूड तुम्ही मैदानात कसा जपता, जोपासता, वृद्धिगत करता त्याला फार महत्त्वाचं असतं. आणि तो कॉल सुद्धा कशा प्रकारे देता ना, की एक धाव झाले, दुसरी धाव घ्यायची आहे की नाही, त्या संदर्भामध्ये आपण किती तत्परता दाखवतोय हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं. वा वॉट अ बॉलिंग. याही वेळेला आपण पाहतोय ओव्हर द विकेट आला, यष्टीरक्षक अगदी यष्टींना खेटून उभा आहे आणि अशा वेळेला चेंडू त्याच्या हातामध्ये विसावणार किंवा त्याच वेळेला कसा प्रकारे आपण त्याला प्रत्युत्तर देणार आहोत, या सर्व प्रश्नांची उत्तरं साहिल खांबेने अगोदर निश्चित केलेली आहेत. पण राहुल पेडणेकर वाट पाहत असेल की एखादा कोणता तरी चेंडू येईल जो आपल्या तडाख्यात नक्कीच मिळेल. या वेळेला तो चेंडू येतोय. यस इट इज. वेलकम फॉर राहुल पेडणेकर, वेलकम फॉर आझाद 11 कुरुळ. चेंडू सीमारेषा बाहेर जातोय, चौकार मिळतोय. हा पहिला चौकार असेल. आझाद 11 कुरुळ संघ नावाप्रमाणे मैदानामध्ये फलंदाजी करतोय. वेदांत माझ्या समवेत आहेत. आपल्याला माहिती असेल वेदांत की आझाद मैदान म्हणजे कुरुळच्या मैदानाचं नाव सुद्धा आझाद मैदान आहे. आझाद 11 कुरुळ संघ मैदानामध्ये फलंदाजी करतोय आणि सुरुवात आकर्षक होणं फार आवश्यक असतं. कुरुळ संघाकडे आज आपण ती अपेक्षा करूया. पहिल्या पॉवर प्लेच्या 2 षटकाकडे तू कसं पाहतोयस? निश्चित रूपाने सर, मागच्या सामन्यामध्ये जिथून सोडलं होतं तिथून पहिलं गोष्ट तर पकडणं महत्त्वाचं आहे. असं असताना
सुरुवात तुम्ही म्हणालेत की आकर्षक करणं गरजेचं होतं, परंतु असं असताना इथे राहुल पेडणेकर आपला विकेट गमावून बाद झालाय. आणि खऱ्या अर्थानं आता इथून जर पाहिलं तर मागच्या सामन्यामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं सामन्याला कलाटणी दिली असा फलंदाज, ज्याला मात्र जर पाहिलं तर आता इथे इनिशिएटिव्ह घ्यावा लागेल. निश्चित रूपानं मागच्या सामन्यामध्ये ज्या प्रकारची फलंदाजी सचिन म्हात्रेनं केली होती ती फलंदाजी आता या ठिकाणी पुन्हा एकदा होणार का? कारण मागच्या सामन्यामध्ये आव्हान वेगळं होतं, या सामन्यामध्ये आव्हान वेगळं आहे. आणि इथे सुरुवात तर बघितलं तर आकर्षक होण्याची गरजेची होती. ती सुरुवात इथे राहुल पेडणेकरच्या विकेटनं आकर्षक झाली असं म्हणू शकत नाही, परंतु त्यानंतर मात्र जी क्षमता आहे ती क्षमता देखील या ठिकाणी सिद्ध करावी लागेल, ती म्हणजेच आझाद 11 कुरुळ संघाला. ॲब्सोल्युटली. आणि एक गोष्ट त्याच्यात ऍड करावी लागेल आपल्याला की कुबेर 11 अलिबाग संघ जो आहे ना तो देखील मागचा विजेता संघ आहे. त्याने पहिल्या सामन्यामध्ये ज्या प्रकारे सामन्यात विजयश्री संपादन केला, सामना जवळजवळ त्यांच्या हातून निसटला होता. पण सरतेशेवटी आपण म्हणतो ना की खेळामध्ये ती जिद्द दाखवावी लागते. प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना तुमचा फोकस तशा प्रकारचा असावा लागतो, तुम्ही डिटर्मिनेशन द्यावं लागतं. इट इज ऑल अबाउट द 90% प्रिपरेशन आणि मग 10% लक असं तुम्ही म्हणू शकता. 60-40 काही म्हणतात, 80-20 काही म्हणतात. पण मी असं म्हणतो की प्रिपरेशन आणि डिटर्मिनेशन या दोन गोष्टींच्या सोबत तुम्ही जर गेलात ना मग नशीब तुम्ही स्वतःच्या बाजूने झुकवू शकता. कुबेर 11 अलिबाग संघाने ते दाखवून दिलंय. याही वेळेला आपण पाहतोय चांगला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न केला गेला, चेंडू जातोय तो मिडऑनच्या क्षेत्रामध्ये, धावचीत होण्याची संधी होती आणि आल्या आल्या या वेळेला फलंदाज बाद होऊन परतणार आहे. अनिरुद्ध बाद होऊन परततोय. मोठा हादरा म्हणावा लागेल कारण दुसऱ्या चेंडूवरती सलग दुसरा फलंदाज बाद झालाय, ज्या वेळेला धावफलकावरती धावसंख्या आहे 7 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. आझाद 11 संघातील फलंदाजांना अपेक्षा होती की आपण मोठ्या धावा रचू, परंतु सूरज पाटीलने ज्या प्रकारचा क्षेत्रव्यूह सजवला होता की थोडा आखूड टप्प्याचा चेंडू जर साहिल खांबेकडून जरी आला तरी साहिल खांबेच्या गोलंदाजीमध्ये स्पीड आहे आणि वेगवान गोलंदाजाला इतक्या मोठ्या प्रमाणावरती कनेक्ट करणं सोपं नसतं. तुमचा स्वतःवरही कंट्रोल असावा लागतो, तुमचे रिफ्लेक्सेस चांगले असावे लागतात आणि एक सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट असतं ना की हँड आय कोऑर्डिनेशन महत्वाचं असतं. ती एकदा काही आय साईट तुमची चुकली नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये तुम्ही मग निर्धाव चेंडूंचे अर्थातच बळीचा बकरा ज्याला म्हणतो ना आपण तशा पद्धतीने तुम्हाला सामोरं जावं लागतं. पहिल्या 5 चेंडूंमध्ये अद्यापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. शेवटच्या चेंडूसाठी साहिल खांबे जाणार. साहिल खांबेने गेल्या 3-4 वर्षामध्ये स्वतःला ॲज अ बॅटर, ॲज अ बॉलर, अष्टपैलू तत्वावरती स्वतःला डेव्हलप केलंय आणि डेव्हलपमेंटची प्रोसेस ही काही थांबणारी नसते. स्वतः कर्णधार सूरज पाटील आजही म्हणतो की क्रिकेटकडून बरंच काही शिकतो आणि आजही शिकेन. याही वेळेला आखूड टप्प्याचा चेंडू जाणीवपूर्वक वेगात टाकला होता, तो फुल करण्याचा प्रयत्न केला गेला. डिक्लेअर झोन मध्ये जातोय, एकच धाव मिळणार आहे. एकेरी धावांना धावसंख्या वाढून पोहोचली ती 8 पर्यंत. पहिल्या षटकाचा खेळ संपला, 8 धावा धावफलकावरती आल्यात. नक्कीच सर, 8 धावा पहिल्या षटका अखेर धावफलकावर आल्यानंतर देखील 2 विकेट तर पाहिलं तर पहिल्या षटकात पडले, परंतु असं असताना आझाद 11 कुरुळ संघानं आपल्या स्ट्रॅटजीमध्ये कोणत्याही प्रकारची चेंज केलेली पाहायला मिळत नाही किंवा भावनेच्या भरात वाहून न जाता सचिनला मात्र मागे ठेवलंय. कारण त्यांना माहीत आहे अजून एक विकेट पडला तर मात्र इथे आपलं आव्हान कठीण होऊन बसेल आणि असं असताना प्रीमियम गोलंदाज जे आहेत त्या समोरच्या संघाचे त्यांचा स्पेल खेळून काढणं महत्त्वाचं आहे. सचिनकडे काय क्षमता आहे त्याने मागच्या सामन्यात दाखवून दिलं होतं. 8 चेंडूंचा फक्त सामना केला, 35 धावा ठोकल्या आणि तिथे जर पाहिलं तर आपल्या संघाला एका सुस्थितीत नेऊन ठेवलं आणि त्याच प्रकारची फलंदाजी आता मात्र इथं करणं गरजेचं आहे. ते म्हणजेच एकीकडे जर पाहिलं तर फलंदाज अर्पित वैती आहे, दुसरीकडे प्रसाद म्हात्रे आहे. निश्चित रूपानं कशा प्रकारची फलंदाजी हे दोघेही करतील हे पाहणं गरजेचं. असं असताना गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज सूरज पाटील सज्ज होईल. निश्चित रूपानं सूरज पाटीलकडे देखील ही क्षमता आहे. चांगला गोलंदाज, नेहमीच एक चांगला गोलंदाज म्हणून सूरज पाटील या अलिबाग तालुक्यात उदयास आलेला आहे आणि असं असताना सूरज पाटीलच्या या गोलंदाजीमध्ये कशा प्रकारचा आता प्रभाव पाहायला मिळेल किंवा कशा प्रकारचा या प्रभावात हा फलंदाज फलंदाजी करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. प्रसाद म्हात्रेसाठी सूरज पाटील, अप्रतिम फटका ओव्हर पिच चेंडूला पाठवून दिलाय. लॉंग ऑफ रिजनच्या वरून 6 धावांसाठी खणखणीत षटकार, अप्रतिम फटका या ठिकाणी प्रसाद म्हात्रेच्या बॅट मधून आलाय. निश्चित रूपानं या प्रसाद म्हात्रेनं कित्येक मैदानं गाजवलेली आहेत आणि त्याचं इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा प्रात्यक्षिक सादर करताना पाहायला मिळतोय. अर्पितनं मारला का, माफ करा, अर्पित वैतीच्या या बॅटमधून हा षटकार आलेला आहे. अर्पित मॅन फ्रॉम जिराड, अप्रतिम क्रिकेटर आहे, अप्रतिम खेळाडू आहे. या ठिकाणी मात्र अर्पितला बीट करण्यात यश येतंय, ते म्हणजेच सूरज पाटील
हे देखील एक मोठं नाव आहे. परंतु पहिल्या चेंडूवर षटकार लगावल्यानंतर कुठेतरी गोलंदाज हा बॅकफुटवर लोटला जातो, परंतु तसं मात्र झालं नाही. सूरज पाटीलनं कमबॅक करणं ठरवलं आणि त्या ठिकाणी योग्य टप्प्यावर चेंडू टाकून फलंदाजाला बीट केलं. इथे मात्र बॅक टू बॅक अप्रतिम चेंडू या ठिकाणी फेकले गेले, ते म्हणजेच सूरजच्या माध्यमातून. पहिला चेंडू थोडासा ओव्हरपिच होता, अर्पितच्या रेंजमध्ये आला. अर्पितनं जर पाहिलं तर चेंडूला लॉंग ऑफ रिजनला उचलला, चेंडूला षटकार लगावला. त्यानंतर मात्र जर पाहिलं तर लगातार 2 चेंडू जे आहेत ते निर्धाव टाकलेत. पुढचा चेंडू इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू होता. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनला झेल खाली क्षेत्ररक्षक आला आणि इथे मात्र अर्पित वैतीचा जो आहे तो खेळ समाप्त झाला. खरं तर कुठेतरी विचार करायचा झाला तर पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर या षटकामध्ये 10, 12, 15 धावा आपल्याला घेता येतील का, हा विचार एकीकडे आझाद 11 कुरुल संघ करत होता. परंतु इथे मात्र अर्पितला निश्चित रूपानं उभं ठेवलं, ते म्हणजेच सूरज पाटीलनं. लगातार 2 चेंडू निर्धाव आणि पुढच्या चेंडूवर अर्पित वैतीचा जर पाहिलं तर विकेट मिळवलाय आणि इथे मात्र आता धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते, ती म्हणजेच 3 बाद 14 निश्चित रूपानं काय असतो मित्रांनो क्रिकेट. मागच्या सामन्यामध्ये समोरच्या संघाला अगदी सळो की पळो करून सोडलं होतं. त्याच्याच नंतर म्हणजे तो सामना विजयी झाल्यानंतर आता जर पाहिलं तर परिस्थिती थोडी बिकट झालेली दिसते आझाद 11 कुरुळ संघाची. परंतु खऱ्या अर्थानं अजून देखील आशा, अपेक्षा, आकांक्षा सर्व काही असतील, त्या म्हणजेच सूरज सचिन म्हात्रेवर. कारण सचिन म्हात्रेनं कशा प्रकारची खेळी मागच्या सामन्यात केली होती ते प्रत्येकानं पाहिलं. किती बक्षीस मिळवलं होतं, काय कर्णधार खुश होता, काय तो ओनर खुश होता. प्रत्येक गोष्ट जी आहे ती अगदी स्टेप बाय स्टेप होत गेली. परंतु सचिन म्हात्रेला क्षेत्ररक्षण बघा एकदा मित्रांनो, जमत असेल तर याचा फोटो देखील काढून घ्या. कारण लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये अशा प्रकारची दृश्य फार कमी पाहायला मिळतात. अगदी सगळे खेळाडू समोर आणलेले पाहायला मिळालेले आहेत. खरं तर कुठेतरी कर्णधाराची ही स्ट्रॅटर्जी असेल, कारण कर्णधार जो आहे तो देखील तेवढाच पकलेला आहे किंवा परिपक्व खेळाडू आहे आणि त्याच्यामुळं इथे जर पाहिलं तर सगळेच्या सगळे खेळाडू अगदी फलंदाजाच्या समोर उभे केलेत. इथे माहिती आहे हा जर विकेट मिळवला तर सामन्याला कलाटणी दिली जाऊ शकते. निश्चित रूपानं एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात येईल. एका धावेच्या साहाय्यानं धावफलकाचा विचार केला तर धावफलकावर धावा होतील, त्या म्हणजेच 15 धावा. डिक्लेअर एक धाव येईल. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. षटकारानंतर जर विचार करायचा झाला तर लगातार 2 चेंडू निर्धाव आले. पुढच्या चेंडूवर विकेट मिळवला आणि आता मात्र एका चेंडू नंतर क्षेत्ररक्षण जे आहे ते क्षेत्ररक्षण पाठीमागं पुन्हा एकदा सरसावलेलं पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू अंतिम चेंडू घेऊन सूरज सज्ज होईल सचिन म्हात्रेसाठी आणि इथे मात्र सचिन म्हात्रेनं झेंड्याला सलामी दिली. अप्रतिम चेंडू बॅटवर घेतला, पाठवून दिलं डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार, खणखणीत षटकार. अप्रतिम फलंदाजी सचिन म्हात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळते. अप्रतिम क्रिकेट सचिन म्हात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. डेडिकेशन काय असावं, कन्सिस्टन्सी काय असावी, क्रिकेट काय असावं आणि कशा प्रकारे तुमची नजर चेंडूवर असावी हे सचिन म्हात्रेनं दाखवून दिलेलं पाहायला मिळतंय. कारण मगाशी जर पाहिलं तर समालोचन कक्षामध्ये चर्चा सुरू होती, सचिन म्हात्रे काय करतो, सचिन म्हात्रे कशा प्रकारचा क्रिकेट खेळतो आणि त्याच्यानंतर 8 चेंडू 35 धावांची सचिनची ती इनिंग आली. आणि त्यानंतर जर पाहिलं तर आझाद कुरुळ संघ पुन्हा एकदा अडचणीत सापडल्यानंतर सचिन म्हात्रेनं काय केलंय पहा. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर जर पाहिलं तर 3 बाद 21 धावा लागतायत, त्या म्हणजेच आझाद कुरुळ संघाच्या. म्हणजे निश्चित रूपानं कुरुळ संघ आपण योग्य ट्रॅकवर आहोत असं देखील म्हणता येईल. 5 षटकांच्या सामन्यामध्ये 55-60 धावा पुऱ्या होत आहेत. समोरच्या संघाचा विचार केला तर समोरचा संघ देखील त्या क्वालिटीचा संघ आहे. मग त्यात सूरज पाटील असेल, प्रकाश हालेखाना असेल, त्याच्यानंतर जर पाहिलं तर ऋषिकेश भायदे असेल, संतोष ढक्षीकर असेल, प्रमोद राऊत असेल, प्रारंभ पाटील असेल किंवा प्रसाद चेवले असेल, चांगले चांगले खेळाडू फलंदाजी करण्याची क्षमता या संघामध्ये ठेवतात. परंतु असं असताना निश्चित रूपानं जर पाहिलं तर आपल्याकडे देखील तेवढ्या फलंदाजांना रोखणारी गोलंदाजी आहे, हे देखील तेवढं महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच इथे मात्र आता साहिल खांबे कशा प्रकारचं तिसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी येतोय हे देखील पाहणं गरजेचं आहे. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन साहिल खांबे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सामना करतोय साहिलचा, तो म्हणजेच प्रसाद म्हात्रे म्हणजेच
पिंट्याकडे देखील क्षमता आहे, चांगले फटके, मोठे फटके पिंट्या नेहमीच मारताना आम्हाला पाहायला मिळालाय आणि असं असताना तोच पिंट्या इथे काय करणार. पहिला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा यॉर्कर लेन्थवर टाकलेला चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क तर झाला, परंतु कोणत्याही प्रकारची धाव मात्र गोलंदाजानं घेऊन दिली नाही. निश्चित रूपानं स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चेंडूला अडवलं, चेंडूला रोखलं. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली, धावसंख्या स्थिरावली, ती म्हणजेच 21 वर. पुढचा चेंडू यावेळी मात्र लिडिंग एज लागली, चेंडू गेलाय, तो म्हणजेच पॉइंट रिजनला. त्या ठिकाणी उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाने कोणत्याही प्रकारची चूक केली नाही आणि इथे मात्र एक सोपा झेल टिपला. फलंदाज प्रसाद म्हात्रे बाद होऊन तंबूत परततोय. आणखी एक हातरा बसतोय, तो म्हणजेच आझाद कुरुळ या संघाला. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळते, ते म्हणजेच कुबेर 11 अलिबाग संघाच्या माध्यमातून. मागच्या सामन्यामध्ये कुबेर 11 अलिबाग संघ खेळत होता आणि तेव्हा जर पाहिलं तर समालोचन कक्ष असेल किंवा जर पाहिलं तर संपूर्ण जे मैदान असेल ते मैदान प्रेक्षकांनी भरलेलं पाहायला मिळालं होतं. परंतु त्याच्यानंतर जर पाहिलं तर प्रेक्षक संख्या तर हळूहळू कमी झालेली पाहायला मिळते. परंतु मित्रांनो, ही प्रेक्षक संख्या वाढते कमी होते ही पुढची गोष्ट आहे. असं असताना आजचा दिवस आहे, उद्याची रात्र अख्खी अजून बाकी आहे गुरुजी. परंतु इथे मात्र आता प्रसाद म्हात्रे बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज गौरव पाटील येतोय. गौरव पाटीलकडे देखील चांगली क्षमता आहे, कुरुल गावातूनच बिलॉंग करतो, चांगला खेळ त्याच्याकडे आहे, नेहमीच मोठे फटके मारून सगळ्यांना प्रभावित करत असतो. मागच्याच महिन्यामध्ये जर पाहिलं तर मल्ल्यांच्या मैदानावर एक मोठी स्पर्धा झाली होती, त्या स्पर्धेमध्ये ओपनच्या सामन्यामध्ये हा खेळत होता आणि अप्रतिम फलंदाजी गौरवच्या बॅटमधून आली होती. तर तीच फलंदाजी या ठिकाणी पुन्हा एकदा होणार का. पुढचा चेंडू साहिल खांबे पुढचा चेंडू घेऊन गुडलेन स्पॉटवर टाकलेला चेंडू होता. चेंडूला जर पाहिलं तर बॅकफुटवर जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला, पॉइंट रिजनला खेळण्याचा प्रयत्न केला, त्यात काही यश आलं नाही. लेट कट करण्याचा प्रयत्न केला, त्यात काही यश आलं नाही. निर्धाव चेंडू आला, निर्धाव चेंडूच्या साह्यानं धावसंख्या स्थिरावली, ती म्हणजेच 21 वर. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज साहिल सज्ज. इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क तर झालाय, चेंडू हवेत आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक, इथे मात्र झेल सुटला आहे. प्रयत्न चांगला केला होता परंतु प्रयत्नांना काही यश आलं नाही. निश्चित रूपानं गौरव पाटीलचा एक सोपा झेल, ज्या क्वालिटीचं किंवा ज्या लेवलला आपण आज क्रिकेट खेळतोय त्या लेवलला सोपा झेल म्हणू शकतो हा, तर सोपा झेल सुटला आहे. परंतु असं असताना आता मात्र 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर 22 वर स्थिरावली असेल तर अंतिम 2 चेंडू कशा प्रकारे फेकणार साहिल खांबे हे देखील पाहणं गरजेचं आहे. पहिल्या षटकात एक गडी बाद केला, एक गडी जर पाहिलं तर रनआउट केला, असं करत एक गडी बाद करत 8 धावा खर्च केल्या होत्या. त्यामुळे साहिल खांबेनं तिसरं षटक पुन्हा एकदा घेऊन आलाय. 4 चेंडूंचा खेळ संपलाय, एक गडी बाद करत अवघी एकमेव धाव खर्च केले साहिल खांबेनं. आणि असं असताना आता मात्र पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा साहिल सज्ज होतोय. यावेळी मात्र मोठा फटका, नक्कीच जर पाहिलं तर अप्रतिम फटकेबाजी सचिन म्हात्रेच्या माध्यमातून मित्रांनो पाहायला मिळते. असं म्हणतात अकेला चना पहाड नाही फोड सकता, परंतु सचिन म्हात्रेनं दाखवून दिलंय की मी जरी एकटा उभा राहिलो तरी अख्ख्या संघाचं काम करू शकतो. आणि त्याच प्रकारची फलंदाजी या ठिकाणी सचिन म्हात्रेनं साकारली. आपल्या दंडातली आणि आपल्या शरीरातली ताकद काय आहे या ठिकाणी या मैदानावर दाखवून दिलंय. पुढचा चेंडू यावेळी मात्र नक्कीच गोलंदाजाची लेंथ, गोलंदाजाची लाईन बिघडलेली पाहायला मिळाली. या चेंडूला पंचांनी स्वैर घोषित केलं, धावसंख्येत 1 न वाढ झाली, धावसंख्या झाली ती म्हणजेच 29 धावा धाव फलकावर येत आहेत. अंतिम चेंडू अजूनही बाकी असेल. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर साहिल खांबे सामना करेल. प्रसाद म्हात्रेची बॅट मात्र आज जर पाहिलं, माफ करा, सचिन म्हात्रेची बॅट जर मित्रांनो आज पाहिलं तर खऱ्या अर्थानं आग ओकताना दिसते. पुन्हा एकदा लगातार 3 षटकार लगावलेत सचिन म्हात्रेने. एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. बघा लगातार 3 षटकार काका लगावलेत. नक्कीच आपण जर या ठिकाणी पाहिलं तर हशिवरे गावाचा हा खेळाडू सचिन म्हात्रे जो मुंबई पोलीसमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि ज्याने अनेक क्रिकेट स्पर्धा गाजवल्यात. आणि डावकर फंड जेव्हा वेदांत आपल्या समोर असतो ना तेव्हा मोठं निश्चितच लक्ष असतं ते गोंधळलं की त्याला कशा प्रकारचं बाद करायचं. मगाशी आपण पाहिलं जिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि शॉर्ट पॉईंट क्षेत्ररक्षक लावलं होतं, सिली मिडाप आपल्याला पाहायला मिळतं, सिली मिडान ठेवलं होतं. एकच उद्दिष्ट होतं वेदांत की त्या ठिकाणी सचिन म्हात्रेचं आपल्याला विकेट मिळवायची म्हणजे आपला मार्ग सोपा होईल. परंतु तसं काही झालं नाही. त्यानंतर त्यांनी मारले 2 षटकार, निश्चित एक चांगलं योगदान पाहायला मिळालं. निश्चितच काका. आणि खऱ्या अर्थानं सचिन म्हात्रेची जी क्षमता आहे ती क्षमता आधीच ओळखली होती, परंतु त्या प्लॅनमध्ये जर पाहिलं तर सक्सेस मिळालं नाही. तत्पूर्वी जर पाहिलं तर अवधूत पाटील संघमालक यांच्याकडून जर पाहिलं तर
सचिन म्हात्रेला 500 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचबरोबर अनुप पाटील यांच्याकडून देखील सचिन म्हात्रेला 500 रुपयाचं पारितोषिक म्हणजे तब्बल 1000 रुपये जे आहेत ते या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये आपल्या इथे जमा झालेले आहेत. सचिन सामना संपल्यानंतर घेऊन जायचं आहे. अप्रतिम फलंदाजी सचिननं, मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी सचिननं या ठिकाणी साकारलेली पाहायला मिळते. मित्रांनो, आझाद कुरुळ हा संघ जर पाहिलं तर जुन्या खेळाडूंचा संघ होता आणि जुना खेळाडू कशा प्रकारे खेळू शकतो, कशा प्रकारे त्याची क्षमता आहे, तो फॉर्म मध्ये असो अथवा नसो, त्याला योग्य कोचिंग दिलं तर तो निश्चित रूपानं पुन्हा फॉर्म मध्ये येऊ शकतो. या प्रत्येक गोष्टीला जाणून त्यांनी ही संघाची बांधणी केली आणि अप्रतिम फलंदाजी आज जर पाहिलं तर सचिनच्या माध्यमातून. पुढचं षटक घेऊन आलेला गोलंदाज रितेश तिवारी. रनअपचा विचार केला तर असं वाटतो ज्या प्रकारे आपण एखादा ट्रायल चेंडू टाकायला येतो त्या प्रकारे रनअप पहिल्या चेंडूसाठी घेतला होता, परंतु अप्रतिम गोलंदाजी रितेश तिवारी नेहमी साकारताना दिसतो. त्याच प्रकारचा हा चेंडू होता. लिडिंग एज घेतली. इथे मात्र 1 धाव आली. एका धावेच्या साहाय्यानं धावफलकाचा विचार केला तर धावफलकावर 36 धावा आल्यात. गौरव पाटील 6व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर आहे पुढचा चेंडू. यावेळी मात्र गौरवच्या बॅट मधून शॉर्ट आर्म पूल आलाय. पूल झालाय सक्सेसफुल. चेंडू जातोय डीप मिड विकेट, सीमा रेषा पार. खणखणीत षटकार. सचिन सारखा खेळाडू जेव्हा आपल्याला एक चांगलं योगदान देतो असताना मग त्याचा साथीदार देखील जेव्हा 6 फलंदाज बाद झाल्यानंतर अर्थात त्याला संधी द्यायला पाहिजे आणि तेच निश्चितच त्यांनी मनामध्ये निश्चित केलं आणि पाहिलं की आखुटप्या चेंडू आला आणि या चेंडूला मात्र सरळ भिरकावून दिलं. आणि ज्या आपण तिवारीचा उल्लेख केला, तिवारी एक अतिशय चांगला गोलंदाज ज्याने मागच्या सामन्यामध्ये तब्बल 3 विकेट प्राप्त केलं, त्याच्यावर हल्ला केला म्हणजे निश्चितच या ठिकाणी धावांचा ओघ पाहायला मिळाला. नक्कीच काका, आणि खऱ्या अर्थानं गौरव पाटीलकडे देखील चांगली क्षमता आहे, चांगली ताकद आहे आणि असं म्हणतात खरबुजे को देखकर खरबुजा रंग बदलता आहे. त्या प्रकारची काहीशी जी पाहिली ती फलंदाजी पाहायला मिळते. पुढचा चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा लिडिंग एज. चेंडू जाईल तो म्हणजे स्लिप कॉटनला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक साहजिकच नसणार आहे आणि असं असताना एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात येईल एका धावेच्या साह्यानं. आझाद कुरुळ संघाची धावसंख्या 43 धावा धावफलकावर आहे. खऱ्या अर्थानं मी म्हटलं होतं आझाद कुरुळ संघाचं जर तुम्ही प्लेइंग 11 पाहिली तर तुम्हाला दिसून येईल जास्त कुरुळचे खेळाडू आहेत आणि त्याच्यानंतर जी नावं आहेत ती नावं काही अशी गाजलेली नावं म्हणता येणार नाहीत, परंतु खऱ्या अर्थानं MS धोनीच्या हातामध्ये एखादा खेळाडू गेला की तो खेळाडू फेमस होतो किंवा जर पाहिलं तर तो खेळाडू फॉर्ममध्ये येतो. तसा आहे एखादा संघ जो असतो तो संघाचा देखील लक फॅक्टर असतो आणि संघाचं जर पाहिलं तर तशी कोचिंग असते. निर्धाव चेंडू आलाय आणि त्या प्रकारचं जर पाहिलं तर आझाद कुरुळ संघाची कामगिरी पाहायला मिळते. निर्धाव चेंडूच्या साहाय्यानं धावफलक स्थिरावते ते म्हणजेच 43 वर अंतिम 2 चेंडू. या षटकातील शिल्लक रितेश तिवारी. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गौरव पाटील साठी येईल. रितेश तिवारी राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूला पाठवून दिलंय ते म्हणजेच काऊ कॉर्नर रिजनला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता, त्यानं मात्र चेंडू अडवला. चेंडू फेकला तोपर्यंत 1 धाव ही धावून पूर्ण केली आणि एका धावेच्या साह्यानं धावफलकाचा विचार केला तर धावफलकावर धावा आल्या तर 44. अंतिम चेंडू षटकातील असेल. निश्चित रूपानं सचिन म्हात्रेनं काय केलंय आपण सगळ्यांनी पाहिलं. गुरुजी लगातार 3 षटकार सचिननं लगावलेत. आता मात्र 4था षटकार लगावण्याची देखील संधी आहे. ती कामगिरी या ठिकाणी सचिन करणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. अप्रतिम क्रिकेट सचिनच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळालंय काका. नक्कीच, कारण सचिनचा आपण विचार केला तर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 3 असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले ज्याने अर्थात सलग 3 षटकार मारले. हे योगदान इथे पाहायला मिळालं आणि ज्या पद्धतीने आझाद येऊन कुरुळ संघाचा संगणक या विचार करतोय, कारण कुबेरन अलिबाग या संघाने मागच्या सामन्यामध्ये जी तुफानी फलंदाजी केली 46 धावांचं लक्ष्य सहजगत्या पूर्ण केलं. त्यांच्यासमोर 60-65 धावा दाखल करायचं आवश्यक आहे. नक्कीच अंतिम चेंडू. यावेळी मात्र बघा मित्रांनो कलात्मकता दाखवली. एकीकडे ताकद दुसरीकडे नजाकत. चेंडूला अडवलं गेलंय, निश्चितच अडवलं गेलंय. चांगला प्रयत्न केला गेलाय परंतु 2 धावा मात्र मिळतील त्या म्हणजेच आझाद कुरुळ संघाच्या खात्यामध्ये. या 2 धावांच्या साहाय्यानं षटक संपल्याची घोषणा पंचांकडून निश्चितच होईल. पहिल्या 4 षटकांच्या अखेरीस धावफलकावर जर पाहिलं तर धावसंख्या जी आहे ती धावसंख्या 46 आहे आणि 4 गडी बाद झालेत ते म्हणजेच आझाद कुरुळ संघाचे. म्हणजे निश्चित रूपानं जर पाहिलं तर पहिल्या 4 षटकांअखेर काका 46 धावा या ठिकाणी धावफलकावर म्हणजे आपल्या कॅल्क्युलेशन प्रमाणे 11.50 ची सरासरी पहिल्या 4 षटकांमध्ये गाठलेली पाहायला मिळते. ती म्हणजेच आझाद कुरुळ संघानं. नक्कीच, आणि येणारं शेवटचं षटक अतिशय महत्त्वाचं असेल, कारण हाणामारीचं षटक आणि हाणामारीच्या षटकामध्ये आतापर्यंत आपण विकेट केलं की मधल्या 2 षटकामध्ये कोणत्या प्रकारची विकेट या ठिकाणी अर्थातच गमावली आझाद कुरुळ संघाने. त्यामुळे येणाऱ्या या 6 चेंडू अतिशय महत्त्वाचे असतील.
नक्कीच 6 चेंडू महत्त्वाचे असतील आणि समोरच्या संघाकडे फलंदाजीचं पोटेन्शियल पहा, फलंदाजीचा लाईनअप पहा. सूरज पाटील काय फलंदाजी करतो, प्रकाश हालेखाना काय फलंदाजी करतो, ऋषिकेश भाईदे आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं तर संतोष ढक्सीकर एक अप्रतिम क्रिकेटर आहे, ज्यानं न्हाव्याच्या मैदानावर शुभम जाधवसारख्या गोलंदाजाला 5 चेंडू आणि 5 षटकार लगावले होते. प्रमोद राऊतनं काय क्रिकेट खेळलंय आत्तापर्यंत अलिबाग तालुक्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे. हुसनेन कुरेशीनं मागच्या सामन्यामध्ये काय केलं सगळ्यांना माहिती आहे. आणि असं असताना अशा संघासमोर खेळत असताना आपल्याला कुठेतरी एक धावसंख्येचा डोंगर जो असतो तो डोंगर उभा करणं सर्वप्रथम गरजेचं असतं आणि त्याच डोंगर उभा करण्याच्या नादामध्ये या ठिकाणी आझाद 11 कुरुळ संघ हे मोठे फटके मारतोय आणि खऱ्या अर्थानं त्यामध्ये यशस्वी देखील होताना पाहायला मिळतोय. प्रारंभ पाटील अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आला असताना पहिल्या चेंडूवर डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळते. गौरव पाटील पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर राहतोय. मागच्या जर नॉन स्ट्राईक एंडचा विचार केला तर हार्ड हिटर सचिन म्हात्रे तर आहेच. इथे मात्र चांगला फटका, सुंदर फटका, चेंडूला पाठवून दिलाय डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार. 4 धावांसाठी चेंडू जाईल खणखणीत चौकार. नक्की शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून मात्र या ठिकाणी आपण पाहायला मिळाला आलेला सुरेख फटका, संजीवनी चौकार. 4 धावांचं योगदान इथे मिळालं आणि नक्कीच शेवटच्या षटकामध्ये मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न इथे अर्थात आझाद 11 कुरुळ संघ करतोय. संघनायक प्रसाद म्हात्रे यांचं निश्चितच चांगलं योगदान पाहायला मिळतं आणि एका बाजूला सचिन म्हात्रे तर दुसरीकडे मात्र आपण पाहता तो फलंदाज खेळाडू तयार असेल पुढच्या चेंडूसाठी. गौरव पाटील ऑन स्ट्राईक. यावेळी मात्र लॉंग ऑफ रिजनला चेंडू खेळून काढला. 1 धाव धावून पूर्ण केली. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या झाली 52. 52 धावा फलकावर आहेत काका. 52 धावांचा विचार केला तर चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतो, परंतु अजूनही अंतिम 3 चेंडूंची फेकी होणं बाकी आहे आणि असं असताना कुठेतरी या धावसंख्येला 60च्या घरात नेता येईल तर ते सचिन म्हात्रेकडे ती क्षमता आहे. पुढचे आणि तोच फलंदाज या ठिकाणी मात्र आपण पाहणार आहोत. डावखरे फलंदाज हे नेहमी आक्रमक नेहमी पाहायला मिळतात. पाहूया येणाऱ्या 3 चेंडूमध्ये काय घडणार. निश्चितच काय घडणार. पुढचा चेंडू यावेळी मात्र नक्कीच स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडूला लॉंग लेग रिजनला पाठवण्याचा प्रयत्न होता, परंतु लॉंग लेग रिजनला जर पाहिलं तर 1 धाव डिक्लेअर आहे आणि त्याच्यामुळं निश्चित रूपानं हा चेंडू जो आहे तो डिक्लेअर झोनमध्ये गेलाय आणि डिक्लेअर झोनच्या साह्यानं किंवा डिक्लेअर धावेच्या साह्यानं धावफलकावर 55 धावा लगावल्या जात आहेत. 53 धावा माफ करा लगावल्या जात आहेत. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी मात्र गोलंदाजाची दिशा थोडी भरकटलेली पाहायला मिळाली. पंचांनी हलकेच समालोचन कक्षाकडे पाहिलं, आपले दोन्ही हात समांतर केले आणि निश्चित रूपानं ICC नियम क्रमांक 22 नुसार चेंडूला पेनलाइज केलं. चेंडूला या ठिकाणी स्वैर घोषित केलं. धावसंख्येत 1ने वाढ झाली. धावसंख्या झाली 54. 54 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स अशी काहीशी परिस्थिती या ठिकाणी आझाद कुरुळ संघाची. पुढचा चेंडू इथे मात्र समोर सापडलाय, LBWच्या जाळ्यात अडकलाय सचिन म्हात्रे. परंतु काहीही असो मित्रांनो, एक अप्रतिम क्रिकेट या सामन्यात देखील सचिन म्हात्रे खेळून मोकळा झालाय. अप्रतिम खेळी या ठिकाणी सचिन म्हात्रेनं आपल्या संघासाठी केली. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा सचिन म्हात्रेसाठी, ज्याने तब्बल 7 चेंडू आणि 22 धावांची खेळी केली आणि त्या खेळीमध्ये 3 षटकार लगावलेत. पहिल्या सामन्यामध्ये 35 आणि दुसऱ्या सामन्यामध्ये 22 धावांची खेळी. इन ॲव्हरेज पकडला तर काका सचिन म्हात्रे पहिल्या सामन्यात बाद झाला नव्हता, म्हणजे त्या 35 आणि या 22 म्हणजे जर टोटल धावा जोडल्या गेल्या तर सचिन म्हात्रेचं ॲव्हरेज 50च्या वर जातोय. आणि त्याचबरोबर तो जो अमूलचा संघ म्हणजे फ्रेंड्स ग्रुप हा शिवरे संघामध्ये खेळत असताना फक्त गोलंदाज म्हणून त्याचा नेहमी वापर करताना पाहायला मिळेल. पण आज परिस्थिती आपण पाहिली अलिबाग चॅम्पियन ट्रॉफीमध्ये त्यांनी अष्टपैलू खेळाचं एक निश्चितच योगदान दिलं, कारण त्याला जी संधी मिळाली आणि संधीचं त्यांनी सोनं केलं. नक्कीच काका, आणि संधी प्रत्येकाला मिळत नाही, परंतु संधीचं सोनं करणं गरजेचं असतं. आपण देखील समालोचन करतो, कुठेतरी आपल्याला पहिली संधी मिळाली, प्रत्येकाला आशा असते की मला संधी मिळावी. आपण त्या संधीचं सोनं केलं, त्यामुळे जर पाहिलं तर एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपली पाचारणा केली गेलेली आहे आणि निश्चित रूपानं या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. आज सचिन म्हात्रे काय केलंय, सचिन म्हात्रेने कशा प्रकारे केलं, याची चर्चा संपूर्ण अलिबाग तालुक्यात उद्या होणार. आणि मग पुढच्या वेळी जेव्हा सचिनचा संघनायक जेव्हा त्याला विचार करेल तेव्हा फक्त गोलंदाज म्हणून त्याची निवड न करता फलंदाजीसाठी देखील त्याला पाचारणा करणार. आता मात्र आपल्या मताशी पूर्णपणे मी सहमत आहे. नवीन फलंदाज केदार बिर्जे, मॅन फ्रॉम कुरुळ, पाहूया काय करतोय. या ठिकाणी लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. केदारनं मिड ऑफ रिजनला खेळून काढलं. त्या ठिकाणी 30 यार्ड सर्कलमध्ये चेंडूला अडवलं गेलं. चेंडूची फेक केली, तोपर्यंत 1 धाव धावून पूर्ण केली. 5 षटकांचा खेळ संपला. प्रतिषटक 11च्या सरासरीनुसार 55 धावा धावफलकावर लागल्या आणि असं असताना जिंकण्यासाठी 56 धावांची गरज असेल, ती म्हणजेच कुबेर 11 अलिबाग संघासाठी. तर काका, या सामन्यामध्ये काय होईल, कसं होईल, कशा प्रकारे होईल, या प्रत्येक गोष्टीची जाणीव जर पाहिलं तर आता घेतली जाईल.
तत्पूर्वी या ठिकाणी जर पाहिलं तर यानंतर होणारा सामना असेल तो म्हणजेच मी हाय कोली रिसॉर्ट नागाव आणि त्यांच्या समोर खेळणारा संघ असेल तो म्हणजेच आद्य सप्लायर्स म्हात्रोळी. नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि निश्चित रूपाने जर पाहिलं तर काका आझाद 11 कुरुल आणि कुबेर 11 अलिबाग या दोन संघांमध्ये ही अप्रतिम लढत पाहायला मिळते. आझाद कुरुल संघानं प्रथम फलंदाजी करताना 55 धावा धावफलकावर लावल्या. 56 धावांची गरज कुबेर 11 अलिबाग संघासमोर ठेवली. क्षमता पोटेन्शियल किंवा जर पाहिलं तर ताकद कुबेर 11 संघाकडे देखील आहे. आणि असं असताना या सामन्यामध्ये कोणता संघ विजयी होणार आणि कोणता संघ या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये प्रवेश करणार हे सांगण्यासाठी घेऊन जातोय तो म्हणजेच काका म्हात्रेंकडे. परंतु काका तत्पूर्वी आपण नाणेफेकीसाठी वळतोय. आपले कपिलजी ठाकूर टॉस बॉक्स मध्ये येत आहेत. तिथे नाणेफेक होईल ती म्हणजेच मी हाय कोली रिसॉर्ट नागाव विरुद्ध आद्य सप्लायर्स म्हात्रोली या दोन संघांच्या दरम्यान. थँक्यू सो मच वेदांत. डी ग्रुप मधील आपण डू ऑर डाय मॅच पाहणार आहोत. यानंतर एका बाजूला अक्षय पाटील मोन्या आहे आणि दुसऱ्या बाजूला सुमित भगत. मग नौखारचे दोनही प्लेयर आहेत. एका बाजूला मी हाय कोली रिसॉर्ट नागाव आणि दुसऱ्या बाजूला असणार आहे आद्य सप्लायर्स म्हात्रोळी. मग कशा पद्धतीचं हे बॅटल रंगणार आहे. 5 ओव्हरची मॅच राहणार आहे आणि अक्षय आणि सुमित या दोघांमध्ये कशा पद्धतीचं बॅटल आहे. चला अक्षय आणि सुमित प्लीज या. आदरणीय मान्यवरांना या ठिकाणी आमंत्रित करतोय नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. एक छोटासा प्रश्न असेल. डू ऑर डाय ची मॅच आहे. जिंकायचा असेल तर प्रयत्न कशा पद्धतीचे असतील. एफर्ट आम्ही 100% देऊ. बाकी सर्व क्रिकेटवर आहे. सुमितसाठी वेगळा प्रश्न असेल. मागच्या मॅचच्या चुका सुधारण्यासाठी या मॅच मध्ये स्ट्रॅटेजी कशा पद्धतीच्या असतील कारण गावातीलच खेळाडू तुमच्या विरुद्ध आहे. पहिले आम्ही मोन्याची विकेट काढायला बघू. हीच आमची स्ट्रॅटेजी असेल. चला आमच्या आदरणीय मान्यवर संकेतजी राणे यांच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतोय. 5 ओव्हरची मॅच आहे. येस हेड इट इज. हेड कॉल आणि हेड इट इज डिसिजन सांगा. न्यूज फ्रॉम द सेंटर. आद्य सप्लाय म्हात्रोळी won the toss and decided to field first. Thank you. मैदानाकडे वळूया. धन्यवाद कपिल ठाकूर. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहिलं तर अर्थातच खूप चांगलं योगदान ज्याच्या माध्यमातून मिळालं तो आमचा वेदांत कंटक मल्याण याचा आवाज तुम्ही पहिल्या सत्रामध्ये ऐकलात. आणि आता मात्र आपण जाणार आहोत मैदानाकडे आपण या ठिकाणी पाहत आहोत. ते 56 धावांचं लक्ष आहे कुबेर अलिबाग या संघासमोर. जे पहिल्या सामन्यामध्ये आपण लक्ष 46 धावांचं होतं सहजगत्या पूर्ण केलं होतं. ताकदवर फलंदाजी काय असतं हे अर्थात कुबेर अलिबाग संघाने दाखवलं होतं. कारण कुबेर अलिबाग या संघाचं घरचं मैदान आहे. कारण या खेळाडू जर आपण पाहिलं तर या ठिकाणी रोज सराव करताना तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे काय घडणार काय बिघडणार आणि अर्थातच सुपर 8 मध्ये कोणता संघ या ठिकाणी दाखल होईल याचं उत्तर देखील या सामन्याच्या माध्यमातून मिळेल. वळी आपण मैदानाकडे. सलामीची जोडी मैदानामध्ये या ठिकाणी दाखल होते ती कुबेर अलिबाग संघाचे सलामीचे फलंदाज साहिल खांबे आणि सुरेश पाटील संघनायक या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होतोय. या संपूर्ण सामन्याचा आपण जर या ठिकाणी विचार केला तर अर्थातच सुरेश पाटील संघनायक आहे. आम्ही अर्थातच पिंट्या ठाकूर सर या संघाचे निश्चित पुरस्कर्ते आहेत ज्याने मगाशी मी त्याचा उल्लेख केला की कुबेर अलिबागच्या माध्यमातून अनेक खेळाडू घडवण्याचं काम अर्थातच पिंट्या ठाकूर सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. दुसरीकडे आझाद कुरुल संघाचे प्रसाद म्हात्रे संघनायक तर दुसरीकडे अवधूत पाटील आणि महेश पाटील यांचा विचार केला तर त्याने देखील खूप चांगले योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. पहिले षटक आपण पाहणार पॉवर प्लेचं असेल आणि ज्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 शॉट सर्कलच्या बाहेर इथे सज्ज होत आहेत. एक क्षेत्ररक्षक अर्थात डावखरं फंड समोर आहे सुरेश पाटील आणि त्यामुळे इथे आपण पाहणार आहोत ते ऑफसाईडचे क्षेत्ररक्षक शॉर्ट पॉईंट एक शॉर्ट कव्हर एक क्षेत्ररक्षक आपण पाहतात अर्थात मिड ऑफ आणि एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर इथे तैनात केलं गेलं आहे. ऑनसाईडच्या क्षेत्ररक्षकांचा विचार केला तर अर्थात बॅकवर्ड स्क्वेअर लेग एक शॉर्ट मिड विकेट एक लॉंग ऑन ही व्यूहरचना तुम्हाला पाहायला मिळते. एक क्षेत्ररक्षक मिडॉनला देखील तैनात केले आहे. चांगली खेळपट्टी आणि त्याचा वापर कशा प्रकारे करणार कारण डावखुरे फलंदाज जेव्हा मैदानामध्ये येतात तेव्हा समोरचा गोलंदाज अर्थातच कोणताही गोलंदाज याला मात्र प्रश्नचिन्ह पडतो की आपण त्याला कशी प्रकारची गोलंदाजी करायची आणि हेच प्रश्नचिन्ह घेऊन केदार बिर्जे गोलंदाज यावी सज्ज होतोय. पहिला चेंडू असेल या ठिकाणी. पहिला चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय आणि मी जसं म्हणालो
की आपलं घरचं मैदान आहे आणि या घरच्या मैदानाची ओळख प्रत्येक खेळाडूला आपल्याला पाहायला मिळत आहे। एक दणदणीत अर्थात गगनभेदी गगनचुंबी षटकारच्या माध्यमातून खातं उघडलं गेलं सूरज पाटील यांच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या धावपळ किती 6। 56 धावांचं लक्ष समोर असताना यावेळी मात्र आक्रमकता पाहायला मिळाली आणि या आक्रमकतेच्या माध्यमातून दिलेलं योगदान अतिशय महत्त्वाचं पाहायला मिळालं। जेव्हा क्षेत्ररक्षण जेव्हा मर्यादित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतं कारण 2 षटकाच्या 30 सर्कलच्या 12 असतात तेव्हा मोठे आक्रमक फटके खेळत होतात आणि हाच मुद्दा घेऊन खऱ्या अर्थाने यावेळी सूरज पाटील दुसरा चेंडू खेळत होता मात्र उंची या ठिकाणी पाहायला मिळाली। उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू फेकला होता। मागचा चेंडू आपण पहिला मध्य यष्टीच्या दिशेने येणार होता। आखूट टप्प्याचा सोडाचा चेंडू होता या ठिकाणी त्यांनी भिरकल होता पुलचा फटका 6 धावांचं योगदान। आत्ताचा चेंडू मात्र निर्धाव। गोलंदाज तयार केदार बिर्जे यावेळी फ्रंट फुटवर जायचे आणि ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला मात्र इथे आपण पाहिलं शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे कोणती धाव इथे येत नाही आणि हेच खरं तर महत्त्वाचं असतं की जेव्हा आपल्यावर आक्रमण झाले तेव्हा ती चूक पुन्हा होता कामा नये हे योगदान खरं असतं। हे खरं तर आपण सचिनजी तेंडुलकर यांच्या माध्यमातून बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळालं कारण त्यांनी अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये पाहिलं की आपण कशा प्रकारे बाद झालो मग पुढच्या चेंडूवर आपण कधीच अशी चूक करायची पुढच्या सामन्यामध्ये हे त्याने पाहिलं होतं आणि या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा पाहत आहे केदार बिर्जे चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळालं। आत्तापर्यंतचे योगदान आपण पाहिलं तर धावपलकर धावा येऊन पोहोचल्या त्या फक्त 6 धावा। एक सूरज पाटील दुसरीकडे साहिल खांबे ही जोडगोळी अर्थात कुबेरन अलिबाग संघाची यांचं योगदान देण्याचा प्रयत्न करत आहेत। पहिला चेंडूवर आलेल्या षटकारानंतर मात्र अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली। यावेळी पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू डाव्या यष्टीच्या जवळ येणारा चेंडू या चेंडूला मात्र भिरकावण्याचा प्रयत्न केला गेला आणि बघता बघता एका धावेचं योगदान घोषित क्षेत्रामध्ये अर्थात बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये एक पाहायला मिळालं। 1 धाव मिळते सूरजला। सूरज पाटील याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते 7 आणि संघाची धावसंख्या देखील येते ती 7 धावा। 56 धावांचा लक्ष्याचा पाठलाग इथे केला जातोय। प्रति षटक 11.20 कारण 5 षटकांचा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय आणि यातील दोन्ही संघामधला विजेता संघ हा अर्थातच सुपर 8 अंतिम 8 मध्ये प्रवेश करेल व या मैदानाकडे यावी चेंडूला पाहिलं चेंडूला सोडून दिलं परंतु चेंडू चांगला होता आणि यावी मात्र निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळाली। पहिल्या षटकात धावा या निश्चितच एक चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते ती आझाद कुरुळ संघाचा गोलंदाज केदार बिर्जे ज्याने फक्त 7 धावा खर्च केल्या। समीकरण या ठिकाणी थोडंसं बदलते कारण 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करतात आणि येणारे 24 चेंडू अर्थात 4 षटकामध्ये 49 धावा प्रति षटक जर या ठिकाणी पाहिलं तर आता थोडीशी धावगती जर आपण या ठिकाणी पाहिली तर अर्थात 12.25 अतिशय सुंदर धरणे गुरुजींचं गुणलेखन आणि त्यांचा तो अंदाज तुम्हाला पाहायला मिळतं। अलिबाग तालुक्यातले अतिशय नावाजलेले गुणलेखक म्हणून या ठिकाणी अर्थात त्यांचं योगदान पाहायला मिळतं। तर हे लक्ष पूर्ण करण्यासाठी अर्थात पॉवरप्लेचं दुसरे षटक आपण पाहणार आहोत आणि या दुसऱ्या षटकामध्ये एकूण 3 क्षेत्ररक्षक 3 षटकाच्या सर्कलच्या बाहेर सजवण्याचा प्रयत्न आझाद 11 कुरुळ संघाचे संघनायक प्रसाद म्हात्रे या ठिकाणी करतात। समोर मात्र उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज सूरज यावी साहिल खांबे आहे ज्याला या ठिकाणी पाहिलं 3 क्षेत्ररक्षक 30 षट सर्कलच्या बाहेर एक मिड विकेट एक लॉंग ऑन आणि त्याचबरोबर एक लॉंग ऑफ दरम्यान पहिला चेंडू बॅकफुट जात सरळ गोलच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला। इथे क्षेत्ररक्षक चेंडू येतोय मिड ऑफ वरून तोपर्यंत निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली। एक चेंडू अतिशय महत्त्वाचा क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणत असतो की एक धाव राजकारणामध्ये एक मत आणि MBBSची परीक्षा देण्यासाठी असणारी नीट परीक्षेला असणारं एक कमी गुण या ठिकाणी संपूर्ण चित्र बदललं जातं। इथे मात्र एक मुका प्राणी मैदानात आलं त्यामुळे पंचांनी थोडंसं थांबवलं गोलंदाजाला। पुन्हा एकदा गोलंदाज सचिन म्हात्रे अष्टपैलू खेळाडू आहे। या स्पर्धेमध्ये मी मगाशी याचा उल्लेख केला की फ्रेंड्स ग्रुप आशिवरे संघाकडून खेळताना हा खेळाडू नेहमी फलंदाज पेक्षा गोलंदाजीसाठी निश्चित ओळखला जातो पण आज मात्र चित्र पूर्णपणे बदललं की त्यांनी दाखवून दिलं आपण देखील एक अतिशय चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत आणि याच वेळी पंचांच्या उजवीकडून यावेळी डाव्या हाताने बॅकफुटवर जा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला। इथे मात्र तसे चेंडू घेतोय झेल मात्र या ठिकाणी सुटला गेला आणि तोपर्यंत मात्र एका धावेचं योगदान इथे मिळालं। क्रिकेटमध्ये एक झेल अतिशय महत्त्वाचं कारण क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतात पकडा झेल आणि जिंका खेळ कारण रोहित शर्मा यांची आपल्याला लगेच आठवण होते ज्यानं 4 या धावसंख्येत जीवदान मिळत 264 धावांचं योगदान दिलं। विराट कोहली इंग्लंड संघासमोर 3-0 या धावसंख्येवर त्यांना जीवदान मिळालं आणि त्यांनी तब्बल 103 धावांचं योगदान दिलं। हे क्रिकेट आहे। अनिश्चितता ही क्रिकेटमध्ये ठासून भरलेले नेहमी आपल्याला पाहायला मिळतं हे देखील आपल्याला योगदान निश्चित पडतं। 1 धावेचं योगदान इथे मिळतं। धावफलकात 1 निव्वळ धावफलकात धावा येतात त्या 8 धावा आणि आता मात्र समोर आहे सूरज
सूरज पाटील एक अतिशय उत्कृष्ट असं डावखुरा फलंदाज या ठिकाणी अलिबाग तालुक्याचा आणि एक निश्चित चांगला मध्यमगती मार्ग गोलंदाज म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. दरम्यान वळी या मैदानाकडे पुन्हा एकदा सचिन म्हात्रे. यावेळी मात्र बॅटच्या पट्ट्यात घेतलाय मिड विकेट या ठिकाणी पाहायला गेलं. चेंडू मात्रच गेला सीमारेच्या पकडे आलेला. सूरज पाटीलच्या बॅटमध्ये एक आणखीन एक सुंदर फटका षटकार 6 धावा. ताकदीचा वापर इथे केला. चेंडूवर पाहिलं कारण प्रत्येक वेळी आपल्याला पाहायला मिळतं की फलंदाजाने नेहमीच आक्रमकता दाखवल्या नाही पाहिजे. चांगल्या चेंडूला सन्मान देखील द्यायला पाहिजे. खराब चेंडू असेल अकुटपे चेंडू असेल तर त्या चेंडूला मोठे फटके खेळणं आवश्यक आहे आणि याच ठिकाणी ते सूरज पाटीलने दाखवून दिलं. 2 षटकारांच्या माध्यमातून वैयक्तिक 13 धावसंख्येला जाऊन पोहोचला आणि एकूण धावफलका 10 येऊन पोहोचल्या. त्या दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 14 धावा. सचिन म्हात्रेवर आक्रमण केलं गेलं. पहिला चेंडू निर्धाव त्यानंतर चेंडूवर 1 धाव आणि नंतर आलेला षटकार या ठिकाणी हे योगदान तुम्हाला पाहिलं. कुलाबा किल्ला यांकडून पुन्हा एकदा सचिन म्हात्रे. हवेचा चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. 3 क्षेत्रीय चेंडूचा पाठलाग करतात. इथे मात्र पुन्हा एकदा जीवदान. पकडा झेल जिंका खेळ क्रिकेटचं हे कुरुक्षेत्र आणि या कुरुक्षेत्रामध्ये पाहिलं पुन्हा एकदा एक जीवदान मिळालं. निश्चितच यावेळी कुबेर अलिबाग संघाचे पाठीराख्यामध्ये एक मोठं निश्चितच एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं असेल परंतु नशिबाची साथ या ठिकाणी मिळाली. जर आणि तर या शब्दांना क्रिकेटमध्ये स्थान नाही असं नेहमी म्हणतात आणि या ठिकाणी जीवदानचा फायदा इथे सूरज पाटील कसा घेणार तोपर्यंत 1 धावेचे योगदान सूरज पाटील याच्या खात्यामध्ये. समोर पुन्हा एकदा साहिल खांबे. नशिबाची साथ सचिन म्हात्रेला मिळाली नाही. 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत होते मात्र झेल जमीनला दान झाला. या दरम्यान या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतात हा चेंडू पंच यावेळी दर्शवतात. हा चेंडू स्वैरचा इशारा येतोय. 1 धावेचं आणखीन एक योगदान. जेव्हा असा प्रकारे झेल सोडतं तेव्हा मात्र गोलंदाजाला प्रश्नचिन्ह पडतं की आपण कशा प्रकारची गोलंदाजी करतो. कारण सूरज पाटील सारखा संघनायक जेव्हा आपल्या जाळ्यात निश्चितच पकडला गेला होता अशा वेळेला झेल सोडला तर निश्चितच ते दडपण अर्थात कोणत्याही गोलंदाजावर येईल आणि ते दडपण आपल्याला पाहिलं सचिन म्हात्रेच्या गोलंदाजीमध्ये जाणवलं. वळी आपण मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. यावेळी मात्र हा चेंडू सुंदर चेंडू या ठिकाणी आतमध्ये येणारा उजव्या स्टेजच्या जवळून चेंडू इथे आपण पाहायला मिळेल. चेंडू गेला यष्टेच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता दिली. षटक क्रमांक 2 सुरू आहे. तब्बल 56 धावांचा लक्ष्याचा पाठलाग इथे केला जातोय युट्यूबच्या माध्यमातून. अनेक असे लाडके मायबाप प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतात. आज जरी संख्या थोडीशी आपल्या मैदानातील कमी असली तरी निश्चितच चांगलं क्रिकेट मायबाप प्रेक्षक यावेळी देखील या सामन्याचा आनंद घेत असताना. वळी पुन्हा एकदा मैदानाकडे पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने. यावेळी बॅकफुटवर गेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी मात्र साहिल खांबे थांबत नाही. चेंडू गेला तो अर्थात लॉंग लेग क्षेत्रामधून येतोय. एक संजीवनी चौकार 4 धावांचे योगदान आणि साहिल खांबेच्या बॅटमधला एक मोठा फटका 4 धावा. त्याची वैयक्तिक धावसंख्या 5 आणि संघाची धावसंख्या यावेळी आपल्याला पाहायला मिळते. धावफलका धावा येतात त्या 20 धावा. 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे 20 धावा धावफलकर आल्यात मध्ये येणारी अर्थात जर 3 षटकांचा खेळ 36 धावांची गरज आहे. प्रतिषटक 12 च्या सरळ ही धावसंख्या धावफलकावर नोंदवावी लागेल. ती कुबेरियन अलिबाग संघाला आणि त्याचबरोबर आझाद कुरुळ संघाला मात्र या 36 धावा रोखाव्या लागतील कारण यातील विजेता संघ हा अर्थातच 7वा संघ आपल्याला पाहायला मिळेल जो अर्थातच अंतिम 8 मध्ये 18 चेंडू 36 धावांची गरज आहे. या षटकाचा विचार केला तर सचिन म्हात्रे याने या षटकात थोडीशी महागडी गोलंदाजी केली. 13 धावा दिल्या. नशिबाची साथ त्याला मिळाली नाही कारण सूरज पाटील सारखा खेळाडू इथे बाद होऊ शकला असता. पण जर आणि तर या शब्दांना क्रिकेटमध्ये स्थान नाही आणि जर आणि तर या शब्दांशिवाय क्रिकेट कधी घडत नाही हे देखील योगदान आपल्याला पाहायला मिळतं. वळी आपण मैदानाकडे यावेळी आपण पाहतात गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतंय आणि ज्याने पहिलं षटक फेकलं होतं केदार भिरजे ज्याने 7 धावा खर्च केला होता तोच आझाद कुरुळ संघाचा गोलंदाज यावेळी वैयक्तिक 2रं आणि संघाचं 3रं षटक घेऊन या ठिकाणी सज्ज होत आहे. आणि समोर मात्र पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत ज्याला जीवदान मिळालं तो फलंदाज अर्थातच सूरज पाटील जो वैयक्तिक खेळतोय. वैयक्तिक 14 या धावफलकावर. क्षेत्ररक्षण तुम्ही पाहिलं तर शॉर्ट पॉईंट तैनात आहे. एक शॉर्ट कव्हर तैनात केलं गेलं आहे. मिड ऑफ देखील तैनात आपण पाहू शकता. डीप एक्स्ट्रा कव्हर पाहत आहे. लॉंग ऑफ यावेळी आपण पाहिलं होतं. ऑन साईडचे क्षेत्ररक्षण जर पाहिलात तर डीप स्क्वेअर एक दूरवर आहे. डीप मिड विकेट पाहू शकता. एक शॉर्ट मिड ऑन एक लॉंग ऑन यावरेजतून. पुढचा चेंडू बॅकफुटवर जात चेंडू खेळण्याचा प्रयत्न बॅटचा स्पर्श झाला. 1 धावेचं घोषित क्षेत्र जिथे आपण पाहिलात शॉर्ट टर्मिनला 1 धाव संघाला. 1 धाव संघाला इथे मिळाली. लक्ष मात्र आपण पाहणार आहोत ते अर्थातच 17 चेंडू आणि 35 धावा हे लक्ष इथे पाहायला मिळालं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे केदार भिरजे. पुढचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि इथे मात्र आमच्या पाहुण्यांचं स्वागत मिड विकेट वरून आलेला आणखीन एक
जबरदस्त गगनभेदी गगनचुंबी षटकार, 6 धावांचं योगदान सुरेश पाटीलच्या बॅटमधून इथे पाहायला मिळालं आणि बघता बघता धावपलकर मात्र या 6 धावांच्या मधून जाऊन पोहोचतात त्या 27 धावसंख्येवर आणि समीकरण बनते येणारे 16 चेंडू आणि 29 धावांची गरज. सुंदर फलंदाजी, जीवदानचा पुरेपूर वापर या ठिकाणी करत असताना सूरज पाटील क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहिलं, स्क्वेअर लेग मिड विकेट यावेळी तैनात केलेले, वाईडिश लॉंगॉन देखील आपण पाहतात, एक मिडॉन देखील तैनात केले गेले पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. पुढील चेंडू अप्परकटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न, लेटकटचा वापर केला, चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये. शॉर्ट थर्डमॅन या क्षेत्रामध्ये 1 धावेचं आणखीन एक योगदान इथे मिळालं. प्रत्येक धाव महत्वाची आहे कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. पहिला सामना जिंकला दोन्ही संघांनी, त्यानंतर हा संघ अर्थात डू ऑर डाय ज्याला म्हणलं जातं कारण हा सामना जिंकणं महत्वाचं आणि त्यामुळे निश्चित सुपर 8 अंतिम 8 मध्ये जाण्याचा मार्ग निश्चित मोकळा होईल. केदार बिर्जे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर आहे. सुरेश पाटील आणि साहिल खांबे ही सलामी जोडी इथे कुबेरवन अलिबाग संघाची. यावेळी मात्र हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. सचिन म्हात्रे डोकण पाहुण्यांचं स्वागत. मिड विकेटला आलेला आणखीन एक मोठा गगनभेदी गगनचुंबी षटकार, सुरेश पाटीलच्या बॅटमधून 6 धावांचं योगदान आणि बघता बघता धावा या ठिकाणी आपण पाहायला मिळाल्या. ते कुबेरवन अलिबाग जाऊन पोहोचतोय. बिनबाद धावा धावपलकर येतात त्या 34. काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. 56चं लक्ष, 4 षटकार इथे पाहायला मिळालं आणि 34 धावा धावपलकर. त्यामुळे आता मात्र 22 धावांची गरज आहे. ती 14 चेंडूमध्ये 14 चेंडू 22 धावा. निश्चित जीवदान जमिनीला दान झालेला तो चेंडू या ठिकाणी निश्चितच आझाद 11 कुरुळ संघाला निश्चितच मागणं ठरतोय. पुन्हा एकदा मैदानकडे यावी मात्र ऑफसाईडला जबरदस्त टायमिंग डीप पॉइंट क्षेत्रामध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा हा झेल घेण्याच्या प्रयत्नामध्ये अर्थात झेल सुटतोय आणि आणखीन एक जीवदान सुरेश पाटीलला. क्षेत्ररक्षण अतिशय खराब निश्चित पाहायला मिळालं. ज्या पहिल्या सामन्यामध्ये या ठिकाणी आझादी 11 कुरुळ संघाने खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं आणि पहिलं जर आपण पाहिलं तर 13 या धावसंख्येवर त्याला जीवदान सूरजला मिळालं. त्यानंतर जीवदान मिळालं ते 28 या धावसंख्येवर. धावपलकात 1 वाढ होते. 35 धावा धावपलक आले. आता मात्र समीकरण बनते ते 13 चेंडू आणि 21 धावांची गरज समोर असताना धावा आणि चेंडू यांच्यामध्ये बरंचसं अंतर जरी असला तर हा सामना मात्र अर्थातच सुरेश पाटीलच्या नावाने ओळखला जाईल. कारण काय संधी मिळते ती आज सुरेश पाटील खरं तर पाहिलं तर निश्चितच त्याला देवाचा इशारा निश्चित मिळाला, निश्चित लाभ त्याला मिळाला. कारण 2 अशा महत्त्वाच्या सामन्यामध्ये 2 झेल मिळणं ही साधी सोपी गोष्ट नाही. अगदी तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगते एरा गबाळाचं काम नव्हे असं याला म्हणलं जातं. साहिल खांबे या चेंडूमध्ये अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळी चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला तो केदार बिर्जेचा. षटक मात्र आपण पाहताच षटका केदार बिर्जे याचं षटक क्रमांक 3 इथे समाप्त झाले आणि या षटकाच्या माध्यमातून या षटकात एकूण धावांचं योगदान मिळालं. तर केदार बिर्जेवर 2 षटकार लगावले गेले आणि तब्बल 13 धावा त्यांनी या ठिकाणी 15 धावा या ठिकाणी खर्च केल्या आणि आता येणारी 12 चेंडू आणि गरज आहे ती तब्बल 21. 12 आणि 21 बरोबर उलट समीकरण या ठिकाणी पाहायला मिळालं. 36 आणि 63 जसं आपण नेहमी पाहिलं तो 36 ह्या आकड्याचा विचार केला 3 आणि 6 एकमेकाचे विरुद्ध आपल्याला पाहायला मिळतात. पण 63 या आकड्याचा जर आपण विचार केला तर अगदी शांतमय जीवन ज्याला म्हणलं जातं 63. कारण युवा जमाना असतो त्याच्यामध्ये 36 म्हणलं तरी काहीतरी मगरुरी आपल्याकडे असते कारण आपण कमावते असतो. पण 63चा विचार केला तर अगदी शांतमय जीवन आपण जगत असतो कारण आपल्याला निश्चितच आपला मुलगा त्यानंतर नातवंड आपल्या घरात. अशाच प्रकारचे समीकरण या ठिकाणी 12 चेंडू आणि 21 धावांची गरज समोर असताना गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतंय. नवीन षटक घेऊन गोलंदाज येतोय प्रसाद म्हात्रे संघनायक आपल्याला पाहायला मिळतो. 12 चेंडू 21 धावा हे लक्ष या ठिकाणी समोर असताना काय घडणार काय बिघडणार क्रिकेटच्या गुरुक्षेत्रावर जिथे आपण पाहतात आतापर्यंत एकही विकेट कुबेरवन अलिबाग संघाने गमावलं नाही. सूरज पाटील यांनी आतापर्यंत पाहिलं 4 षटकांच्या माध्यमातून तब्बल 29 धावांची खेळी साकारली आणि तितकीच चांगली साथ साहिल खांब्याच्या माध्यमातून मिळालं ज्याने 5 धावांचं योगदान दिलं. यामध्ये एक खणखणीत चौकाराचा समावेश. वळी आपण मैदानाकडे गोलंदाज तयार प्रसाद म्हात्रे पुन्हा एकदा कुलाबा लाईनकडून पंचांच्या डावीकडून या ठिकाणी आपण पाहता या ठिकाणी चोटी दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षण चेंडूवर येणार बॅकवर्ड अर्थात पॉईंट क्षेत्रामध्ये तोपर्यंत 1 धाव मात्र या ठिकाणी मिळाली आणि 1 धाव किती महत्वाची हे आता सुरेश पाटील आणि आपण आम्ही सर्वच जाणता. कारण एक
धाव अतिशय महत्त्व, एका धावेने अनेक संघ पराभूत होतात हे देखील आपण पाहायला मिळतं आणि हेच खरं योगदान इथे पाहायला मिळते. एक धाव आणि आता मात्र चेंडू येतात ते 11 चेंडू बाकी आणि 20 धावांची या ठिकाणी 20 धावांची गरज असेल. धावफलकात धावा येतात त्या 36, 20 धावांची गरज आहे. आता मात्र उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज आहे. एका बाजूला कुबेर अलिबाग संघाची जोडगोळी मारतात धावांची सुरुवात करणारे साहिल कांबे आणि सूरज पाटील यांनी आतापर्यंत एकही विकेट गमावला नाही, त्यामुळे नक्कीच एक मोठं योगदान त्यांचं देण्याचा प्रयत्न असेल. गोलंदाज पुन्हा एकदा प्रसाद म्हात्रे संघनायक या संघाचे, आझाद 11 कुरुळ संघाचे. पुढचा चेंडू यावेळी मात्र चेंडूपासून थोडंसं आपण पाहूया, भरकटला गोलंदाज, चेंडू सोयीचा इशारा येतोय. एक धावीचं आणखीन योगदान इथे मिळालं आणि आता मात्र लक्षाचा विचार करता 19 धावांची अजूनही गरज असताना 11 चेंडू 19 धावा हे समीकरण मैदानामध्ये चांगलं क्रिकेट इथे पाहायला मिळतंय. कारण एकही फलंदाज गमावला नाही, ही कुबेर अलिबागची जमेची बाजू निश्चित असेल. साहिल खांबे तयार आहे पुढच्या चेंडूसाठी. यावेळी मात्र बॅटचा स्पर्श झाला, मात्र यष्टीशक अतिशय सावध होता आणि चेंडूला पकडला आणि निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता इथे पाहायला मिळाली. 10 चेंडू 19 धावा हे समीकरण क्रिकेटच्या मैदानामध्ये, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडू फळीचे युद्ध आपण पाहतात. ज्या 142 कोटी भारतीय खऱ्या अर्थाने आपण या क्रिकेटवर का प्रेम करतो याचं उत्तर आमचे लाडके मायबाप प्रेक्षक पाहायला मिळतात. अलिबाग तालुक्याचा विचार केला तर अर्थातच एक क्रिकेटवर प्रेम करणारी मंडळी पाहायला मिळेल. दरम्यान यावेळी मात्र मोठा फटका, लॉंग ऑनला चेंडूला भिरकावून दिलाय, अर्थात येतोय तो लॉंग ऑन मधून आलेला एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावांचे योगदान मिळतंय साहिल खांबेला. साहिल खांबेच्या धावसंख्येत 6 बदल, त्याची वैयक्तिक धावसंख्या पोहोचते ती 11 आणि एकूण संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते ती बिनबाद तब्बल 43. आता मात्र समीकरण बनेल ते येणारे 9 चेंडू आणि 13 धावांची गरज. 9 चेंडू 13 धावा हे समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळाले आणि निश्चितच या ठिकाणी एक चांगलं क्रिकेट पुन्हा एकदा काय असतं, जीवदान काय असतं याचं निश्चित उत्तर तुम्हाला सगळ्यांना मिळालं असेल. कारण ज्या सुरेश पाटीलला जीवदान मिळालं त्यांनी खेळी सजवली, तब्बल आपण पाहिले 30 धावांची हे योगदान इथे पाहायला मिळतं. वळी आपण मैदानाकडे, गोलंदाज तयार आहे, क्षेत्रक्षण मात्र या ठिकाणी निश्चितच दूरवर फैलावले आपण पाहायला मिळतात. दरम्यान प्रसाद म्हात्रे पुढच्या चेंडूसाठी. यावेळी मात्र चांगला चेंडू, गुडलेंग स्पॉटवर चेंडू फेकला होता. इथे बॅट आणि चेंडूचा संपर्क तितकासा चांगला आला नाही, तोपर्यंत यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होते. 8-13 हे समीकरण इथे पाहायला मिळते. 8 चेंडू 13 धावा. साहिल खांबे खेळतोय एक षटकारी चौकाराच्या माध्यमातून तब्बल 11 धावफलकावर आणि निश्चित एक मगाचा निश्चित षटकार या ठिकाणी मोठा निश्चित पाहायला मिळाला आणि तोच प्रयत्न इथे पाहायला मिळतो. यावेळी चेंडू जाणार आहे लॉंग ऑफला आलेला एक आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी षटकार सामन्याकडे परततोय. तो संपूर्ण या ठिकाणी पाहिला तर कुबेर अलिबाग संघ 6 धावांचं योगदान, संघाची धावसंख्या 6 वाढते आणि साहिल खांबेच्या बॅट्समध्ये आणखीन एक निश्चित योगदान मिळते. येणारे समीकरण बनते, येणारे चेंडू बाकी आहेत ते 7 आणि गरज आहे ती 7 धावांची. 7 चेंडू 7 धावा हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळालं आणि निश्चितच हा सामना अशा पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळालं की एकही विकेट न गमावता हा सामना जिंकणार का कुबेर अलिबाग. दरम्यान या ठिकाणी हा एक आणखी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र क्षेत्रक्षेत्र चेंडूवर आहे. मिड विकेट आणि वार्डिश लॉंग क्षेत्रामध्ये हा झेल घेतला गेला आणि साहिल खांबे नावाचं वादळ जे होतं ते ठिकाणी मैदानातून परतलंच आणि एक सुरेख झेल घेतल्यानंतर या ठिकाणी सुटकेचा निश्वास सोडला असेल तो अर्थात आझाद 11 कुरुळ या संघाने. आता मात्र समीकरण बनेल की शेवटचं षटक या ठिकाणी आपण पाहणार आहोत. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. साहिल खांबे या ठिकाणी मैदानातून परततोय, ज्याने 2 षटकार आणि 1 चौकाराच्या माध्यमातून तब्बल 17 धावांचं योगदान दिलं. निश्चितच जोरदार टाळ्यावाल्या पाहिजे खेळाडूसाठी, कारण जी भागीदारी ज्या पाहायला मिळतं संसारामध्ये अर्थात पती आणि पत्नी यांची भागीदारी चांगली असली तर संसाराचं राडगाडगं अतिशय वेगाने पुढे सरतं म्हणतात आणि ही तब्बल भागीदारी तुम्ही पाहिली ती तब्बल दोन्ही फलंदाजांमध्ये आहे ती 49 धावांची. त्यामुळे आता मात्र समीकरण शेवटचं षटक, या षटकाचा विचार केला, प्रसाद म्हात्रेच्या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये तब्बल धावा मात्र खूप खर्च केल्या गेल्या. 2 षटकार इथे पाहायला मिळालं आणि या षटकात एकूण 14 धावा यावेळी धावफलकावर आल्या. आता मात्र 6 चेंडू आणि 7 धावा. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. तर या स्पर्धेच्या माध्यमातून सहआयोजकांचं देखील खूप चांगलं योगदान इथे पाहायला मिळालं. कारण कोणतीही क्रिकेट स्पर्धा संपन्न करण्याची तर तारेवरची कसरत असते
अर्थातच तन मन आणि धन या 3 घटकांचा वापर करायला होतं. 1.5 ते 2 महिने त्या स्पर्धेची आखणी करावी लागते. येणाऱ्या अर्थातच फेब्रुवारी मार्चमध्ये स्वर्गीय दिवा पाटील चषक ही क्रिकेट स्पर्धा देखील आपण पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये आगरी खेळाडूंसाठी ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. हे एक आणखीन एक योगदान असेल, कारण आपण तुम्ही पाहता की संपूर्ण महाराष्ट्रातले आगरी खेळाडू गेल्या वर्षभराचा विचार केला, बऱ्याच वेळा ही स्पर्धा पुढे ढकलून लागली, परंतु साधारण फेब्रुवारी एंड ते मार्चमध्ये ही अर्थात योगदान याच मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. वळी आपण मैदानाकडे. नवीन षटक, शेवटचं षटक घेऊन गोलंदाज येतोय. अर्पित वैती गोलंदाज आहे. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज जिंकण्यासाठी असताना 30 या धावसंख्येवर सुरेश पाटील स्वतः सिव्हिल इंजिनियर आहेत. खूप चांगलं योगदान त्यांनी दिलंय. गतवर्षी माथेरानला आपल्या पत्नीला घेऊन ते फिरण्यासाठी गेले होते. क्रिकेटचं निश्चित योगदान त्यांच्यामधून पाहायला मिळालं. पत्नी आणि त्यांच्या कुटुंबाला माथेरानमध्ये सोडलं आणि सकाळच्या गाडी पकडून ते या ठिकाणी आले आणि क्रिकेट खेळून पुन्हा एकदा माथेरानला गेले. हे सूरज पाटील यांचं योगदान आहे. हे योगदान आहे. आणि निश्चित या मैदानाचा कोपऱ्याने कोपरा माहिती असलेला हा खेळाडू या ठिकाणी पाहूया. वया मैदानाकडे. अर्पित वैथी शेवटचे षटक घेऊन येतोय. पहिला चेंडू यावेळी हवेतून खेळलाय. शेप शॉट ज्याला म्हणलं जाईल. चेंडू जातोय तो अर्थातच जिथे डीप पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षेत्र चेंडू येणार, कव्हर होऊन क्षेत्र चेंडू येईपर्यंत मात्र यष्टी उखडली गेली आणि तिसऱ्या पंचांकडे मागणी गेली की फलंदाज धावची आहे की नाही पाहूया. तिसरे पंचांना विनंती या ठिकाणी करण्यात आली आहे. काल चेंडू आपण पाहिला तो अर्थात डीप पॉईंट आणि कव्हरमध्ये गेला होता. इथल्या क्षेत्ररक्षकांनी चेंडूला यष्टीच्या दिशेने फेकून दिला आणि तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, पण तो या ठिकाणी आपण पाहणार आहोत ही दुसरी धाव पूर्ण आहे की नाही याचं उत्तर या ठिकाणी काही क्षणात मिळेल. तिसरे पंच अर्थात या ठिकाणी जय पवार सर, ज्यांच्या पॅनलच्या माध्यमातून भारतभर पंचांची भूमिका पाहायला मिळते आणि आज गेली 2 रात्र ज्याने खूप चांगलं योगदान दिले 4 पंचांनी, यांचं निश्चित योगदान आपल्याला पाहायला मिळालं. आणि हे जवळपास नवीन माहिती मिळते आमचे सागरदादा पाटील यांच्याकडून 25 ते 26 वर्ष ह्या फलंदाज विचार आपण केला. सूरज पाटील ह्या ग्राउंडला पूर्णपणे ओळखतोय. मी मगाशी म्हणालतो सामना सुरू होण्यापैकी यांचं घरचं मैदान आहे. या घरच्या मैदानात तुम्ही संध्याकाळी साधारणतः 5-5:30 दरम्यान आलं तर या ठिकाणी मोठी निश्चितच क्रिकेटचा सराव इथे पाहायला मिळतो आणि या दरम्यान या ठिकाणी पंचांचा निर्णय येईल बाद असल्याचा. इथे मात्र धावचीत चेरोपाने फलंदाज बाद 1 धावीचं योगदान इथे मिळेल आणि हा दुसरा फलंदाज मैदानामध्ये या ठिकाणी मैदानातून गमावला जातोय. फलंदाज यावेळी बाद होतोय तो सुरेश पाटील. याची खेळी मात्र समावते ज्याने 31 धावांचं योगदान इथे दिलं आणि आता मात्र समीकरण बने येणारे 5 चेंडू आणि गरज आहे ती 6 धावांची. यष्टीषक या ठिकाणी कोण होता विकेट कीपर तर 31 धावांची एक जबरदस्त खेळी तुम्हाला पाहायला मिळाली आणि साहिल खांबे आणि त्याच्या माध्यमातून झालेली भागीदारी या ठिकाणी विजयाकडे घेऊन जाईल का. परंतु निश्चित सूरज पाटीलचा खेळ जर तुम्हाला आवडला असेल तर निश्चित एक जोरदार टाळ्यांचा खडखडाट त्यासाठी व्हायला पाहिजे. अर्थात नशिबाची साथ त्याला मिळाली, 2 जीवदाने मिळाली आणि तब्बल 31ची खेळी ज्याने 4 षटकांच्या माध्यमातून सजवली. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. धावपलकर धावा येऊन पोहोचल्या त्या 50 धावा आणि 56 धावांचा लक्षात पाठलाग. येणारे चेंडू बाकी आहेत ते 5-6 धावांची गरज आणि मागच्या सामन्याचा सामनावीर अर्थात या ठिकाणी फलंदाज मैदानात दाखल होतोय. हसनैन कुरेशी ज्याने सामना संपवला होता. काय जबरदस्त फलंदाजी केली होती. तोच फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 फलंदाज आतापर्यंत गमावल्यानंतर ही धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळाली. 50 अर्धशतक धावपल आलंय. 6 धावांची गरज आहे. चेंडू बाकी आहे ते 5. समोर फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तो हसनैन कुरेशी आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज प्रारंभ पाटील. जाऊया मैदानाकडे. गोलंदाज शेवटचं षटक अर्पित वैती गोलसाठी सज्ज आहे. कुलाबा किल्ला एंड कडून आणि डावखरा फलंदाज पुन्हा एकदा आपल्याला पाहिजे सूरज पाटीलची जागा घेतोय पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. यावी मोठा फटका क्षेत्ररक्षकाच्या वरून. यावी मात्र विजयी फटका आपल्याला पाहायला मिळाला हसनैन कुरेशीच्या माध्यमातून आणि येतो एक अतिशय सुरेख फटका अर्थात षटकार आणि या षटकारच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहिलं तर कुबेर अलिबाग संघाने हा सामना तब्बल आपण पाहिलं 4 चेंडू राखून हा सामना जिंकलाय. या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि आझाद 11 कुरोळ संघाला पुढील सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. सन्माननीय अवधूजी पाटील आणि अनुजी पाटील यांनी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी सचिन म्हात्रेसाठी या ठिकाणी दिलेले आहेत. त्याचबरोबर 500 रुपयाचं पारितोषिक
हसनन याच्यासाठी जो षटकार त्यांनी मारला गेला तो अर्थातच आमचे कपिल अनभोनी यांच्या माध्यमातून मिळाला. तर निश्चितच या ठिकाणी आपण दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया आणि सुपर 8 मध्ये अंतिम 8 मध्ये जाणारा हा 7वा संघ इथे पाहायला मिळाला तो गुबरेन अलिबाग. या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि सामन्याचा मानकरी अर्थातच सुरेश पाटील ज्याने तब्बल 32 धावांचं